बरं हे बघ, चाचू आल्यावर त्यांच्याशी बोलायला ताकद हवी ना. हा मग मग जेवून घे ना, काहीतरी खाऊन घे विराजस. तू आता चाचूंशिवाय काही याचं चित्त थाऱ्यावर राहणार नाही. वा साहेब, काय कमाल डाव खेळलात तुम्ही. खाऊ विराजेशच्या मनावर केलात, पण वेदना मात्र राधाला होत आहेत. सुमित, ही जखम आणखीन चिघळायला हवी. चाचू, चाचू कुठे होतास तू? मग बोलणार नाही आहेस का माझ्याशी? विराजच आहे तुझा चाचू. तू तू मला नाही म्हणू शकत नाही. तुला तुला परवानगी नाही आहे ही. कुठे होतास? कुठे होतास तू? तुझा फोन चेक कर एकदा. फोन चेक कर एकदा. किती फोन केले, किती व्हॉइस नोट्स पाठवलेत, एकदा चेक कर. काय झालं सांग मला. सांग काय झालं चाचू, काय झालं? आता नको. का नको? का नको? का बोलत नाहीस तू माझ्याशी? मला बोलायचंय तुझ्याशी चाचू. सांग ना मला काय झालं. ओके 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 हे 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 जे तू वागतोयस, हे जे सगळं चाललंय हे खोटं आहे ना? हे खरं नाही ना? तू ऍक्टिंग करतोस ना? चाचू अरे तुला जमत नाहीये. तू माझ्यावर कसा राग होशील यार? हा तू तू बघ ना, फोन काढून बघ. तू फोन काढून बघ. मी तुला किती फोन केलेत, मेसेज केलेत. फोन काढ चाचू, फोन काढ ना. माझ्या मागे मागे येऊ नकोस प्लीज. चाचू चाचू काय झालंय तुला? का असं वागतोयस माझ्याशी? माझ्यावर रागवलंयस तू? तुझ्या विराजासवर रागवलंय? काय झालंय सांग ना चाचू. बाजूला हो. मी नाही होणार. मी नाही होणार बाजूला. मला तुझं काही ऐकायचं नाही. मला माहिती आहे तुलाही त्रास होतोय. तूही माझ्याशिवाय राहू शकत नाही ना चाचू. बोल ना प्लीज प्लीज चाचू. मला बोलायचं नाहीये. काका काका प्लीज प्लीज असं वागू नका. तुम्ही एकदा विराजसची अवस्था बघा ना. आम्हाला माहिती आहे तुमची अवस्था काही वेगळी नाही. असं संबंध कसं तुटेल काका? राघवेंद्र, अरे राधा बरोबर बोलतीये. अरे विराजस्त आणि तुझं नातं इतकं तकलादू नाहीये. अरे उगीच काहीतरी डोक्यात खोळ घेऊ नकोस तू. ऐक माझं. आई, मी जे करतोय ते बरोबर करतोय.
आणि हेच करायची गरज आहे. काकू काकू प्लीज गैरसमज करून घेऊ नका. असे संबंध तोडू नका काकू. एकदा काका काका तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता विराज. रात्रभर तुमचा फोटो छातीशी कवटाळून बसला होता. डोळ्याला डोळा नाही लागला रात्रभर. चाचू त्याच्याशी एक शब्द प्रेमाने बोलून म्हणून किती धडपड करतोय तो. चाचू तुम्ही तुम्ही बोला ना त्याच्याशी. एक शब्द प्रेमाने बोलत त्याला जवळ घ्या. बस बस कर आता. बस कर बस कर. कोणाला समजवतेस तू? कोणाशी बोलतेस? ह्या माणसाशी बोलतेस? या माणसाशी बोलते. हा चाचू नाहीये माझा. माझ्या चाचूला ना मन होतं. याला आहे मन. आहे मन या माणसाला. मला साधं खर्चटलं जरी ना तरी हातातली सगळी कामं टाकून धावत यायचा माझ्यासाठी. हा माणूस नाही. हा वेगळा माणूस आहे. मला साधी अंगात कणकण जरी असली ना तरी रात्रभर माझ्या उशाशी बसून राहायचा. हा चाचू वेगळा आहे. हा माझा चाचू नाहीये. माझ्या सगळ्यात जवळचा सगळ्यात लाडका मित्र होत असतो माझा. हा कोणीतरी वेगळा आहे. मला वाटायचं मी फक्त तुझा विचार जरी केला ना मनात तरी तुला कळेल आणि हातातली सगळी कामं टाकून येशील तू माझ्यासाठी धावत. हा माणसाच्या कानावर माझा आवाजही जात नाही. आवाजही जात नाही तुला माझा. कुठे गेलं प्रेम? आजी हा लेख आहे तुझा? हाय का माझा चाचू? कुठे आहे तुझा लेख? हा लेख नाहीये तुझा. हा चाचू नाहीये माझा. कुठे आहे माझा चाचू? जायचंय तुला. जा रे तू. जा निघून जा. नेहमीसाठी निघून जा. पण जायच्या आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. उत्तरं हवी आहेत ना तुला? ठीक. मग ऐक. संपलंय सगळं. विराजस आपल्यातलं सगळं प्रेम संपलंय. तुला कळतही नाहीये का? मी तुझ्याशी बोलत नाहीये ते. काय रे तुझं सारखं चाचू 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 चाचू? अरे चाचू बिचू सगळे अंधश्रद्धा असतात. आजपासून आपलं प्रेम, आपलं नातं, आपली मैत्री सगळं संपलंय. एक गोष्ट विराजस कायम लक्षात ठेव. इथून पुढे तुझा चाचू तुझ्यासोबत प्रत्येक वेळी नसेल. माझी वाट अडवायची नाही. माझ्या मागे 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 फिरायचं नाही. आत्ता या क्षणापासून तुझ्यासाठी तुझा चाचू मेला. अरे खोटं बोलतात चाचू. असं काही होणार नाहीये. मी बोलते ना चाचूंशी. हा मी चाचू चाचू चाचू
विराजस 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 काय झालंय विराजसला? मला सांगा ना, बरं आहे ना तो? मी एकदा भेटून येऊ शकते का त्याला? मॅडम तुम्ही यापुढे जाऊ शकत नाही, तुम्ही इथेच थांबा. पण काय झालंय त्याला? बरा होईल ना तो? डॉक्टर बघून सांगतील तुम्हाला, तुम्ही थांबा. मग तुम्ही विचारून सांगता का मला? त्याला ना त्याला खूप त्रास होत होता. असं तो ना अचानक असं पडला बेशुद्ध होऊन खाली. तुम्ही प्लीज बघा, मला सांगा ना. हे बघा मॅडम, मी काहीच सांगू शकत नाही. अशा केसेसमध्ये सगळ्या टेस्ट झाल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. सर्व्हायवल रेट वेगळा असतो ना, तुम्ही थांबा इथेच. काय वेगळं? सर्व्हायवल रेट म्हणजे? आई आई काय काय म्हणाल्यात त्या? सर्व्हायवल रेट म्हणजे विराजसला काही झालं नाही? आई बरं होईल ना तो? राधा, तू आधी बाबांना फोन कर बघ लवकर. जा फोन कर त्यांना. देवा, माझ्या मुलाला वाचव रे. पुन्हा कोमात जायला नको. वाचव त्याला देवा, वाचव. माझं चुकलं माझ्या चुकीमुळे विराजची बस झालं. अरे नको त्रास करून देऊ. अरे हे बघ, चल आपण 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 विराजसला बघायला जाऊ. अरे त्या आपली गरज आहे. आणि तुला राहिलं की काय बरं वाटेल. चल चल आपण जाऊया. कुठे निघालात? देवयानी बस झाला. हा विराजस तिकडे चक्कर येऊन पडलाय आणि तो कशी नाटकं जमतात नाही हा? आणि माझा नवरा मेणाचा पुतळा जणू लगेच वितळला. काही गरज नाही कुठे जायची. कोणी मरत नाही आपल्याशिवाय. एवढीच काळजी असती ना तर आतापर्यंत आपला हक्क मिळाला असता आपल्याला. दिवेनी काय तमाशा आहे? तुझं बे काय? तू बोलतेस काय? वाटणीचा हट्ट? अगं एवढं कोणी विष घालवलं तुझ्या डोक्यात? वा, बाकीचे मनासारखे वागतात ते चाललं आणि मी हक्काचं मागितलं तो विष घालवलं म्हणताय. पण इतकी वर्ष आम्हाला हक्क मिळत नाही आमचा, ते नाही दिसत तुम्हाला? इतकी वर्ष आम्ही सतत घाबरत राहिलो, नको कोणाला आवडणार नाही, उगाच घरात वाद नकोत, आज नको उद्या नको म्हणत इतकी वर्ष गेली, पण आम्ही सडतच राहिलो. आता कोणाच्या जीवावर बेतेल म्हणून नको, वाईटपणा आमच्यावरच येणार ना. नाही तुम्हाला एवढंच जर तोंड दाबायचं असेल ना आमचं, तर जीभ का नाही खेचून घेत आमची? अगं काहीतरीच काय अबद्दल बोलतेस. देवयानी बस कर. तुम्ही फक्त मलाच गप्प करा. भाऊजींना एक प्रश्न विचारू नका. इतकी वर्ष ते आमच्याशी असे का वागतायत विचारलं तुम्ही? नाही, तुम्ही फक्त मलाच बोलायला या. आज विराजस आजारी झाला म्हणून यांनी धावायचं, पण आम्ही मेलो तर येणार आहे का कोणी? या घरामध्ये आम्ही मेलो तर आमच्या तिरडीला तरी जागा मिळणार आहे का? कोपरा मिळणार आहे का? कुणाच ठाऊक. आता म्हणतील अनाथ आहात, बाहेर जाऊन मरा म्हणून. दिवेनी बस झालं ग. नात्यांपेक्षा व्यवहार मोठे नसतात ग. विराजसला राघवेंद्रची गरज आहे का? प्लीज मी हात सोडतो ना तुझ्या पुढे. मला एकदा फक्त विराजसला जाऊन भेटू दे का प्लीज. जा भेटा ना. तुम्हाला विराजसची खूप काळजी आहे ना, ठीक आहे, पण त्याआधी तुम्हाला एक निवड करावी लागेल. आम्ही का विराजस? विराजसवर खूप प्रेम असेल ना तर ठीक आहे, मग मी माझ्या 2 मुलांना घेऊन स्वतःला पेटवून घेईन.
आपल्या बापाला आपली काळजी नाहीये ह्या दुःखात पोळण्यापेक्षा मेलेलं बरं ना. तसंही तुम्हाला काय फरक पडतोय, तुम्हाला विराजच महत्वाचा. पोरं आहेत काय नाही काय मेली काय काही चालेल. नाही जाते मी कुठे, काही जात नाही. बस झालं समाधान तुझं. नाही जाते कुठे. राधा, काय झालं असेल ग? अजून कोणीच काही सांगायला आलं नाही. डॉक्टर काय झालंय, कसं आहे विराजस? मी आता भेटू शकते का त्याला? डॉक्टरांना तुमच्याशी बोलायचं आहे. हे बघा, त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं ते कळणं मला खूप महत्वाचं आहे. असं काय झालं होतं की ज्याचा त्यांनी इतका धसका घेतला? म्हणजे काही काही गंभीर झालंय का विराजसला? हे बघा, आधी तुम्ही मला सांगा नेमकं काय घडलं होतं. मी सांगते डॉक्टर, त्याचा त्याच्या चाचूवर खूप जीव आहे आणि अचानक ते त्याच्याशी बोलायचे बंद झाले घरातल्या काही कारणांमुळे, आणि म्हणून हा त्रास झाला त्याला. डॉक्टर प्लीज आम्हाला सांगा ना काय झालंय. हे बघा, त्यांना जो काही धक्का बसलाय त्यामुळे त्यांच्या मेंदूवरती प्रेशर आले आणि म्हणूनच त्यांना ब्रेन स्ट्रोक झालाय. ही इज क्रिटिकल नाव. डॉक्टर, क्रिटिकल म्हणजे? हे बघा, मेंदूच्या नसांवर प्रेशर आल्यामुळे त्या मेंदूच्या नसांना सूज आली. आम्ही आमचे उपचार आता सुरू करतोय. हे बघा, हे ब्रेनशी रिलेटेड आहे, त्यामुळे आत्ताच काही सांगणं अवघड आहे. देवा, का परीक्षा घेतोयस माझ्या लेकाची? काय एवढी मोठी शिक्षा देतोयस त्याला? माझा विराजस जर बरा झाला नाही ना तर मी माफ करणार नाही तुला. माझ्या विराजसला वाचव देवा, माझ्या विराजस. विराजस मला खूप त्रास होतोय विराजस. तुला असं तुला त्रासात बघून मला खूप त्रास होतोय विराजस. तुझ्या या अशा तुटक वागण्याचा त्रास होतोय मला. बोल ना विराजस, माझं काही चुकलंय का? तू माझ्यापासून दूर गेलेला मला नाही आवडत विराजस. तुझं असं वागणं अजिबात योग्य नाहीये, कळलं का? मी तुला असं पडून राहू देणार नाहीये. मी तुला काही होऊ देणार नाही. तुला काही होऊच शकत नाही विराजस. मी आहे तुझ्यासोबत आणि तुझ्यापासून कोणीही दुरावणार नाही. काही होणार नाही विराजस. मी आहे ना. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय.
डॉक्टर, काय झालंय विराजसला? तो परत कोमात गेलाय का? नाही, पण यावेळेस सिच्युएशन अजून वर्स्ट आहे. हे बघा, हे त्यांचे रिपोर्ट्स आहेत. म्हणजे डॉक्टर? म्हणजे त्यांच्या मेंदूवर प्रेशर आले. मेंदूवर? काय होतं, ज्या वेळेला आपल्या मेंदूवरती ताण येतो किंवा एखादी एक्स्ट्रीम लेवलची भीती वाटते, त्यावेळेला मेंदूच्या नसा या फुगतात आणि त्यामुळे मेंदूला सूज येते. पण मग याच्यावर काही औषध? नाही, यावर असं औषधाने तो बरा होऊ शकत नाही. यावर औषध नाहीये आणि औषधाने त्या फुगलेल्या नसांना रिलीफ मिळेल असंही नाही. कसं असतं, आपला ह्युमन ब्रेन हा प्रत्येक सिच्युएशनला रिस्पॉन्ड करत असतो, पण ज्या वेळेला नको असलेल्या घटना सातत्याने घडायला लागतात त्यावेळेला ब्रेनला रिस्पॉन्ड करणं हे तेवढंच चॅलेंजिंग होतं. बऱ्याचदा याच कारणामुळे ब्रेन शॉक कंडिशनमध्ये जातो. आणि हे रिपोर्ट्स तुम्ही बघाल ना, तर त्यांच्या वेन्स या नॉर्मल नाही आहेत. पण मग बरा कसं होईल तो? यावर उपाय आहे. आपल्याला येत्या काही तासातच त्यांची अर्जंट सर्जरी करणं गरजेचं आहे. मग डॉक्टर, ती करा ना सर्जरी लवकर. हो, आम्ही आमची प्रोसिजर करतच आहोत. पण काय, ही ब्रेन सर्जरी आहे, त्यामुळे या सर्जरीला एक्सपर्टची आवश्यकता आहे. सो एक्सपर्टचे चार्जेस आणि सर्जरीचे चार्जेस असा एकूण 20 लाख रुपये खर्च आहे. 20 लाख? हे बघा, ही सर्जरी मोठी आहे आणि तेवढीच कॉम्प्लिकेटेड देखील. त्यामुळे या सर्जरीला एक्सपर्टचीच आवश्यकता लागणार आहे, नाहीतर त्यांचा ब्रेन हा कायमचा डॅमेज होऊ शकतो. रिस्क आहे का? हो, रिस्क आहे, पण ही सर्जरी अर्जंटली करणं गरजेचं आहे. नाहीतर जास्त कॉम्प्लिकेशन्स होऊन त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव देखील होऊ शकतो. प्लीज डॉक्टर, विराजसला काही होऊ देऊ नका. मी त्याला आत्ताच वचन दिले, मी त्याला काही होऊ देणार नाही. तुम्ही सर्जरी करायला घ्या. संजीवनी, अगं सगळे गेलेत कुठे? एवढे मिस कॉल काय? राधा, हॅलो बाबा. हॅलो, हा बोल राधा. बाबा, कुठे आहात तुम्ही? मी घरीच आहे का? बाबा, तुम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलला या. हॉस्पिटल? काय झालंय? विराजसला ऍडमिट केलंय बाबा. तो चक्कर येऊन पडला. डॉक्टरांनी त्याच्या मेंदूचं ऑपरेशन करायला सांगितलं. असं कसं झालं? असं कसं पडलं? काय झालं त्याला? बाबा, आता मला हे सगळं सांगायला खरंच वेळ नाही. तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या जीवाला धोका आहे. बाबा, लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशनला 20 लाख रुपये खर्च सांगितले. तुम्ही प्लीज लवकरात लवकर इकडे या बाबा. हो, मी येतो, लगेच येतो.